नमस्कार. आजच्या या खास सादरीकरणात आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा जबरदस्त धोरणाचं विश्लेषण करणार आहोत जे आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला एका कॉर्पोरेट बिझनेसचं रूप देणार आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना. वरवर पाहता कदाचित ही एक नेहमीची सरकारी योजना वाटू शकते, पण प्रत्यक्षात हा एक भव्य रूरल स्टार्टअप इन्क्युबेटर आहे. एका मोठ्या व्यावसायिक गुंतवणुकीची ही संधी नेमकी कशी आहे ते आज आपण पूर्णपणे डिकोड करणार आहोत. सर्वात आधी महाराष्ट्राचा हा व्यापक आणि दूरदृष्टीचा दृष्टिकोन बघा. 2028 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन पर्यंत नेण्याचं महाकाय उद्दिष्ट इथे आहे. आणि हे साध्य करण्यासाठी विचार करा, चक्क राज्याने आता स्वतः एका अँजल इन्व्हेस्टरची भूमिका स्वीकारली आहे. पूर्वीच्या 18 वेगवेगळ्या आणि विखुरलेल्या योजनांचे एकत्र करून आता एकच पॉवरफुल मेगा मर्जर किंवा अम्ब्रेला योजना तयार करण्यात आली आहे. आजचं हे विश्लेषण एका धोरणात्मक बोर्ड रूम मीटिंगसारखं असणार आहे. आपण या 6 महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. राज्याचे नवीन बिझनेस विजन, 5 मोठे इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट्स, सबसिडीचं गणित, अंमलबजावणीचे टप्पे, रिस्क मॅनेजमेंट आणि शेवटी तुमची पुढची ॲक्शन स्टेप. चला तर मग सुरू करूया. पहिला विभाग, नवीन व्यावसायिक दृष्टिकोन, अनुदानाकडून थेट व्यवसायाकडे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या योजनेत उद्योजकता म्हणजे नक्की काय? बघा, इथला अप्रोच केवळ मोफत जनावरे वाटण्यापुरता अजिबात नाहीये. त्याऐवजी एक कम्प्लीट, सस्टेनेबल आणि फायदेशीर पशुधन व्यवसाय उभा करण्यावर इथे फोकस आहे. हा एक प्रॉपर इन्क्युबेटर प्रोग्राम आहे जो खऱ्या अर्थाने ग्रामीण उद्योजक घडवणार आहे. ही 100% इंटिग्रेटेड इकोसिस्टम कशी काम करते ते समजून घेऊया. इथे पशुसंवर्धनाची पंचसूत्री मांडली आहे. म्हणजे केवळ एक गोष्ट करून चालणार नाही, तर दर्जेदार पैदास, उत्तम आरोग्य आणि लसीकरण, चांगला चारा, संतुलित पशुखाद्य आणि आधुनिक शेड मॅनेजमेंट, या 5ही गोष्टी इथे एकाच छताखाली येतात. जेव्हा कोणताही बिझनेस अशा सर्वांगीण दृष्टिकोनातून चालवला जातो तेव्हा बाजारात त्याचं लॉंग टर्म यश फिक्स असतं. दुसरा विभाग, 5 प्रमुख गुंतवणूक प्रकल्प. यात आपल्याला आपला व्यवसाय निवडायचा आहे. सुरुवातीला आपण पारंपरिक पण हाय व्हॉल्यूम असलेले पोर्टफोलिओ पाहूया, ज्यांना बाजारात सतत मागणी असते. यात आधुनिक डेअरी, शेळी-मेंढी पालन आणि व्यावसायिक पोल्ट्रीचा समावेश होतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व प्रोजेक्ट्सचा एकूण खर्च आधीच अतिशय अचूकपणे मोजलेला आहे. त्यामुळे व्यवसायाचा स्केल आणि प्रॉफिट याचं कॅल्क्युलेशन करणं खूप सोपं होऊन जातं. आता पारंपरिक व्यवसायांसोबतच काही हाय यील्ड म्हणजेच कमी वेळात जास्त नफा देणारे निश मार्केट सुद्धा इथे आहेत. ही एक उत्तम इन्साइडर संधी आहे असं म्हणता येईल. यामध्ये वराह पालन आणि सायलेज युनिट्सचा समावेश होतो. विशेषतः आधुनिक सायलेज हार्वेस्टर. दुष्काळी परिस्थितीत कोणत्याही पशुपालकासाठी हे अक्षरशः एका गेम चेंजरसारखं काम करतं. व्यावसायिक चारा विक्रीतून मिळणारा नफा खरोखरच जबरदस्त आहे. तिसरा विभाग, भांडवल आणि अनुदानाचे गणित. इथे 5% ते 75% थेट लाभ कसा मिळतो ते पाहूया. फक्त 5%. विश्वास बसत नाहीये ना? पण हे खरंय. कोणताही नवीन आणि आधुनिक बिझनेस सुरू करण्यासाठी लागणारी ही आत्तापर्यंतची सर्वात कमी सीड इक्विटी असावी. एका उद्योजकासाठी हे लिव्हरेज रेशिओ अभूतपूर्व आहे. स्वतःच्या खिशातले अगदी मोजके पैसे लावून मोठा व्यवसाय उभा करण्याची ही एक अत्यंत दुर्मिळ संधी आहे. या कॅपिटल स्ट्रक्चरिंगकडे एक नजर टाका. थक्क करणारा गणित आहे हे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी राज्य शासन तब्बल 50% इक्विटी देत आहे, तर SC आणि ST प्रवर्गासाठी हेच अनुदान चक्क 75% इतकं प्रचंड आहे. आणि उरलेली रक्कम बँक कर्जाद्वारे उभी केली जाते, ज्यावर अतिशय सवलतीचा व्याजदर मिळतो. कॉर्पोरेट कॅपिटल स्ट्रक्चरिंगचे याहून उत्तम उदाहरण असूच शकत नाही. आता हेच गणित प्रत्यक्ष आकड्यांमध्ये समजून घेऊ. बघा, जर तुम्हाला 11,35,000 रुपयांचा आधुनिक डेअरी प्रोजेक्ट उभा करायचा असेल तर त्यासाठी तुमची स्वतःची इन्व्हेस्टमेंट फक्त 56,000च्या आसपास असेल. 30 लाखांच्या मोठ्या पोल्ट्रीसाठी फक्त 1.5 लाख रुपये. कमीत कमी रिस्क घेऊन जास्तीत जास्त रिटर्न्स कसे मिळवायचे हे यातून अगदी क्लिअर होतं. चौथा विभाग, अंमलबजावणीचे टप्पे. आता हे सगळं ग्राउंडवर कसं उतरेल ते पाहूया. या प्रक्रियेतला कॅश फ्लो अतिशय सेफ आणि सिस्टमॅटिक आहे. आधी तुमची निवड आणि कर्ज मंजुरी होते, त्यानंतर तुम्हाला शेडची उभारणी करावी लागते. हे इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं की थेट तुमच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्यातील 50% अनुदान जमा होतं.
त्यानंतरच तुम्हाला पशुधन खरेदी करायचं आहे आणि शेवटी उर्वरित 50% अनुदानाचा दुसरा हप्ता खात्यात येतो. या फ्लोमुळे बिझनेस अजिबात अडकत नाही. पण इथे वेळेचं व्यवस्थापन अतिशय कडक आहे बरं का. लाभार्थ्यांची निवड झाल्यापासून केवळ 1 महिन्याच्या आत तुम्हाला शेतनिर्मिती आणि जनावरांची खरेदी पूर्ण करणं बंधनकारक आहे. कॉर्पोरेट भाषेत याला 1 मंथ प्रोक्युरमेंट स्प्रिंट म्हणता येईल. प्रोजेक्टची गती मंदावू नये म्हणून खरेदीचा हा क्रम एकदम फिक्स ठेवण्यात आला आहे. 5वा विभाग, जोखीम व्यवस्थापन आणि नियम. ही गुंतवणूक सुरक्षित कशी राहील? कोणताही स्मार्ट इन्व्हेस्टर गुंतवणूक करण्यापूर्वी जसं बॅकग्राऊंड चेक मागतो तसंच काहीसं इथे आहे. स्वतःच्या नावावर किमान 1 एकर जमीन किंवा 5 वर्षांचा नोंदणीकृत भाडेपट्टा, शासकीय प्रशिक्षण किंवा 3 वर्षांचा अनुभव आणि पॅन, आधार यांसारखी वैध कागदपत्रे आवश्यक आहेत. हे बेसिक नियम बिझनेसचा पाया भक्कम करतात. आता उभी केलेली ही इन्व्हेस्टमेंट सुरक्षित कशी राहील, तर इथे सक्तीचा 3 वर्षांचा विमा अनिवार्य आहे. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे भारत पशुधन पोर्टलवर होणारी डिजिटल नोंदणी. यामुळे प्रत्येक जनावर डिजिटली ट्रॅक करता येतं. सोबतच शासनाच्या खरेदी समितीमुळे संपूर्ण प्रक्रियेत 100% पारदर्शकता राहते. 6वा विभाग, तुमची पुढील कृती. आता थेट ॲक्शन घेण्याची वेळ. लगेच सुरुवात करण्यासाठी हे 3 क्लिअर ॲक्शन आयटम्स आहेत. पहिलं म्हणजे उपलब्ध पर्यायांपैकी तुमचा इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ निवडा. दुसरं, जमिनीचे आणि ट्रेनिंगचे सर्व पेपर्स गोळा करा. आणि तिसरं, खासगी कन्सल्टन्सी सपोर्टच्या मदतीने तुमचा ऑनलाईन अर्ज लगेच दाखल करा. आता जे उद्योजक ही मोठी झेप घ्यायला अगदी तयार आहेत त्यांच्यासाठी अधिकृत डिजिटल सपोर्टसुद्धा उपलब्ध आहे. समोरील QR कोड स्कॅन करून तुम्ही व्यावसायिक मार्गदर्शन घेऊ शकता आणि व्यवसायाच्या अचूक नियोजनासाठी जो आवश्यक प्रोजेक्ट रिपोर्ट लागतो ना, तो त्वरित मिळवू शकता. विचार करा, फक्त 5% आर्थिक गुंतवणुकीचा अडथळा आणि पूर्ण सरकारी पाठिंब्याची शाश्वती. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेने दिलेली ही संपूर्ण इकोसिस्टम लक्षात घेता आपल्या ग्रामीण महाराष्ट्रात समृद्धीची एक नवीन गाथा रचण्याची ही एक अभूतपूर्व संधी आहे. मग तुम्ही कोणता शाश्वत व्यवसाय उभारणार? या सविस्तर विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना या महाराष्ट्राच्या नव्या आणि अतिशय महत्त्वाच्या धोरणाच्या विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. प्रशासकीय धोरणं आणि कृषी अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकासाठी आजचं हे सादरीकरण खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आता इथे समोर दिसणारा हा जो शासन निर्णय आहे ना, तो केवळ एक कागद नाहीये, तर कृषी क्षेत्रातील जुन्या, विखुरलेल्या योजनांना एकत्र करून ग्रामीण सक्षमीकरणासाठी एक भक्कम यंत्रणा उभारण्याचं हे एक मोठं पाऊल आहे. एकाच अंब्रेला फ्रेमवर्कखाली सर्व गोष्टी कशा आणल्या आहेत ते यातून स्पष्ट होतं. तर आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अशी असेल. आधी आपण नवीन धोरण आणि उद्दिष्ट पाहू, मग लाभार्थी पात्रता आणि प्राधान्यक्रम, त्यानंतर पशुधन गट आणि अटी, पुढे अर्ज प्रक्रिया आणि कागदपत्र, आणि शेवटी आधुनिक तंत्रज्ञान आणि पशुआरोग्य. चला तर मग पहिल्या भागापासून सुरुवात करूया, नवीन धोरण आणि उद्दिष्ट. आता बघा, $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था. हे उद्दिष्ट ऐकायला जेवढं मोठं वाटतं ना, ते साध्य करण्यासाठी तळागाळातील बदल तितकेच महत्त्वाचे आहेत. 2028 पर्यंत हे ध्येय गाठण्यासाठी राज्य आर्थिक सल्लागार परिषदेनं कृषी आणि संलग्न क्षेत्राला बळकटी देणं अत्यंत गरजेचं मानलंय. म्हणजे केवळ शेतीवर अवलंबून न राहता पशुसंवर्धनाला चालना देऊन राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोठी भर घालण्याची ही एक मोठी रणनीती आहे. आणि हे करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर किती मोठं सुसूत्रीकरण झालंय ते बघा. जुन्या 14 वेगवेगळ्या जिल्हास्तरीय योजनांपैकी 6 योजना पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. उरलेल्या 6 योजनांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत आणि चक्क 7 नवीन योजना नव्यानं सुरू केल्या आहेत. याचाच अर्थ एका छत्राखाली निधीचा योग्य वापर करणं आता सोपं होणार आहे. आता वळूया पुढच्या भागाकडे, लाभार्थी पात्रता आणि प्राधान्यक्रम. आता खरा प्रश्न हा आहे की ही योजना नक्की कुणासाठी आहे? तर लाभार्थ्यांची निवड अगदी न्याय्य पद्धतीनं व्हावी यासाठी एक स्पष्ट उतरता प्राधान्यक्रम ठरवलाय. म्हणजे सर्वात आधी संधी मिळेल ती तळागाळातील भूमिहीन शेतकरी आणि मजुरांना. तिथून हा क्रम वर जातो. म्हणजे त्यानंतर 1 हेक्टरपर्यंत जमीन असलेले अत्यल्प भूधारक, मग अल्पभूधारक, वनहक्कधारक आणि शेवटी महिला बचत गट.
म्हणजेच जो सर्वात जास्त गरजू आहे त्याला आधी मदत मिळेल. आणि ह्या धोरणातली सर्वात भारी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे महिला सक्षमीकरण. एक गाय किंवा म्हैस गटासाठी आणि भूमिहीन प्रवर्गासाठी थेट 50% आरक्षण केवळ महिलांसाठी राखीव आहे. विचार करा, ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचा थेट सहभाग वाढवण्यासाठी हे किती मोठं पाऊल आहे. यासोबतच सर्व समावेशकतेचा विचार करून सर्व प्रवर्गांमध्ये आणि योजनांमध्ये दिव्यांगांसाठी 5% आरक्षण कायदेशीररित्या निश्चित केलं गेलंय. हे खऱ्या अर्थाने या धोरणाला परिपूर्ण बनवतं. आता पुढचा महत्वाचा टप्पा, पशुधन गट आणि अटी. इथे 2 मुख्य गटांमधला फरक नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही एका दुधाळ जनावराच्या गटासाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला कोणत्याही जमिनीची किंवा पूर्वानुभवाची अजिबात गरज नाहीये. पण जर 2 जनावरांच्या गटासाठी अर्ज करायचा असेल तर मात्र किमान 1 एकर जमिनीची मालकी असणं सक्तीचं आहे. शिवाय शासकीय किंवा निमशासकीय संस्थेचं प्रशिक्षण घेतलेलं असावं किंवा दुग्ध व्यवसायाचा किमान 3 वर्षांचा अनुभव तरी असावा. म्हणजे व्यवसाय योग्य हातात जावा, हा यामागचा हेतू आहे. यानंतर वळूया चौथ्या आणि अत्यंत व्यावहारिक भागाकडे, अर्ज प्रक्रिया आणि कागदपत्रे. कागदपत्रांबद्दल बोलायचं तर जमीनधारकांसाठी 7-12 उतारा लागणार हे नक्की. पण समजा तुम्ही वनहक्कधारक असाल तर एक विशेष तरतूद आहे. तुम्ही अनुसूची जे प्रमाणपत्र देऊ शकता. दिव्यांगांसाठी UDD प्रमाणपत्र अनिवार्य आहे आणि महिला बचत गटांसाठी त्यांचं सध्याचं कार्यरत असल्याचं प्रमाणपत्र लागेल. अशी सुस्पष्ट यादी असल्यामुळे प्रशासकीय पातळीवरचा गोंधळ खूप कमी होतो. अर्ज प्रक्रियासुद्धा अतिशय आधुनिक आणि सोपी केली आहे. पहिली पायरी म्हणजे पूर्णपणे ऑनलाईन अर्ज भरणं. मग स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी येऊन प्रत्यक्ष स्थळ आणि पात्रतेची तपासणी करतील. तिसऱ्या टप्प्यात जिल्हा निवड समिती पारदर्शक पद्धतीनं यादी निश्चित करेल. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे अनुदानाची रक्कम कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBTद्वारे जमा केली जाईल. आणि आता आपल्या विश्लेषणाचा शेवटचा आणि सर्वात रंजक टप्पा, आधुनिक तंत्रज्ञान आणि पशुआरोग्य. नॅशनल डिजिटल लाईव्हस्टॉक मिशन म्हणजेच NDLM हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या प्रत्येक जनावराची या केंद्रीय पोर्टलवर नोंदणी करणं बंधनकारक आहे. म्हणजेच राज्याच्या कृषी मालमत्तेचा एक पारदर्शक डिजिटल इतिहास तयार होतोय. जनावरांचं आरोग्य, लसीकरण आणि प्रजननाच्या सर्व नोंदी आता एकाच क्लिकवर उपलब्ध असणार आहेत. शासन फक्त जनावरं वाटून थांबत नाहीये, त्यांच्या वाढीसाठी एक अत्यंत शास्त्रोक्त पशुखाद्य वेळापत्रक सुद्धा दिलंय. 4थ्या महिन्यापासून सुरू होणारा हा खुराक वयानुसार वाढत जातो आणि थेट 40व्या महिन्यापर्यंत जनावरांचं योग्य पोषण कसं होईल हे पाहतो. भविष्यात उत्तम दुग्धोत्पादन मिळवण्यासाठी हा पाया खूप महत्त्वाचा आहे. आणि हे बघा, हे ऐकायला एखाद्या विज्ञान कथेसारखं वाटेल, पण उत्पादकता वाढवण्यासाठी आता सेक्स सॉर्टेड सिमेन म्हणजेच लिंगवर्गीकृत रेतमात्रा ह्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य केलाय. याने होतं काय तर मादी वासरांचा जन्म होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. ही खऱ्या अर्थाने क्रांती आहे. आणि हो, प्रजननातील धोके कमी करण्यासाठी कृत्रिम रेतनानंतर 21 दिवसांनी गर्भधारणा तपासणी करणं देखील सक्तीचं केलंय. तर मंडळी, या सर्व सखोल विश्लेषणाच्या शेवटी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. डिजिटल ट्रॅकिंग, प्रगत बायोटेक्नॉलॉजी आणि व्यावसायिक प्रशिक्षणाचा हा जो त्रिवेणी संगम या योजनेत साधला गेलाय, तो आगामी दशकात महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला कशी नवी दिशा देईल, याचा विचार केवळ धोरण विश्लेषकांनीच नाही तर भविष्यातील प्रत्येक ग्रामीण उद्योजकानं करणं गरजेचं आहे. मला खात्री आहे की आजच्या या सादरीकरणातून तुम्हाला या योजनेबद्दल एक अतिशय स्पष्ट दृष्टिकोन मिळाला असेल. नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. दुग्धव्यवसाय आणि पशुपालन क्षेत्राचा पूर्णपणे चेहरामोहरा बदलून टाकण्याची क्षमता असलेल्या एका राज्यस्तरीय उपक्रमाची म्हणजेच मुरघास विकास योजनेची आपण सविस्तर चर्चा करूया. शेतीची आणि पशुपालनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ही योजना कशी गेम चेंजर ठरू शकते हे आपण पाहणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. पुढे जाण्यापूर्वी आपण आज नेमके काय काय पाहणार आहोत त्याची ही रूपरेखा. यात प्रामुख्याने मुरघास विकास योजना,
तिची पात्रता आणि पूर्वअटी, आर्थिक खर्च व अनुदान, लागणारी कागदपत्रे आणि शेवटची म्हणजे अर्ज व मंजुरी प्रक्रिया यांचा समावेश आहे. तर आपला पहिला भाग आहे 1. मुरघास विकास योजना. नक्की काय आहे ही योजना ते समजून घेऊया. आता इथे लक्ष द्या. हे आहे या योजनेचं अधिकृत मार्गदर्शक तत्व. शासनाने शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या यंत्रसामग्रीच्या वितरणाची जी चौकट तयार केली आहे ती अतिशय रंजक आहे. हाच तो अधिकृत दस्तावेज आहे ज्यावर आपली आजची सगळी माहिती आधारित आहे. या योजनेचा मुख्य उद्देश अगदी स्पष्ट आणि थेट आहे. पशुधनाला वर्षभर चारा मिळायलाच हवा आणि त्यासाठी प्रगत असे मुरघास हार्वेस्टर जे सिंगल किंवा 4 रो असू शकतात आणि बेलर मशीन पुरवण्याचं उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे. उन्हाळ्यात किंवा चारा टंचाईच्या काळात जनावरांच्या खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये हा यामागचा अगदी साधा पण अत्यंत महत्त्वाचा हेतू आहे. पण या योजनेची सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे तिची सर्वसमावेशकता. बघा, यात महिलांसाठी 30% आणि दिव्यांग व्यक्तींसाठी 5% आरक्षण निश्चित केलंय. तसंच समाजातील उपेक्षित गटांनाही यात प्राधान्य दिलं जाणार आहे. विकासाची फळं तळागाळापर्यंत पोचली पाहिजेत हा विचार इथे अगदी स्पष्ट दिसतो. चला आता आपल्या दुसऱ्या भागाकडे वळूया. 2. पात्रता आणि पूर्वअट. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नक्की कोणते निकष पूर्ण करावे लागतात? सर्वात पहिली आणि महत्त्वाची अट म्हणजे पशुधनाची संख्या. लाभार्थ्याकडे किमान 10 दुधाळ जनावरे किंवा 50 मेंढ्या अथवा शेळ्या असणं सक्तीचं आहे. हे यासाठी केलंय जेणेकरून ही महागडी यंत्रसामुग्री खऱ्या अर्थाने गरजू आणि व्यावसायिक पातळीवर पशुपालन करणाऱ्यांपर्यंतच पोहोचेल. आणि हो, आणखी एक तांत्रिक अट आहे. ही भली मोठी यंत्र चालवण्यासाठी आणि त्यांची देखभाल करण्यासाठी अर्जदाराकडे आधीपासूनच किमान 50 हॉर्स पॉवर म्हणजे 50 HP क्षमतेचा स्वतःचा ट्रॅक्टर असणं बंधनकारक आहे. साहजिकच आहे, एवढी मोठी मशीन चालवायची तर तसा ताकदवान ट्रॅक्टरही हवाच ना. आता आपण अशा एका भागावर आलो आहोत ज्याची सर्वांनाच उत्सुकता असते. भाग 3. आर्थिक खर्च आणि अनुदान. पैशांचे गणित कसे असणार आहे ते पाहूया. इथे आपल्याला अचूक आणि अद्ययावत आकडेवारी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च 26 लाख रुपये निश्चित करण्यात आला आहे. आता अनुदानाचं गणित बघा. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50% म्हणजे 13 लाख रुपयांचं अनुदान आहे, तर अनुसूचित जाती व जमातींच्या प्रवर्गासाठी म्हणजे SC/ST गटासाठी तब्बल 75% म्हणजे 19,50,000 रुपयांचं अनुदान उपलब्ध करून दिलं जातं. हा आकडा बघा, 19,50,000. अनुसूचित जाती व जमातींच्या बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक उत्कर्षासाठी शासनाने दिलेली ही प्रचंड मोठी मदत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मिळणारं पाठबळ खऱ्या अर्थाने लक्षणीय आहे. या स्तंभालेखावरून सगळं चित्र कसं एकदम स्पष्ट होतंय. एकूण खर्च 26 लाख रुपये, त्यातून सर्वसाधारण गटासाठी 13 लाख रुपये आणि SC/ST गटासाठी 19.5 लाख रुपयांचं अनुदान कसं विभागलं गेलंय हे इथे दिसतंय. शेतकऱ्यांवरचा आर्थिक ताण किती मोठ्या प्रमाणावर कमी होतोय हे यातून आपल्याला अगदी सहज समजतं. पैशांचं गणित तर समजलं. आता पाहूया भाग 4. आवश्यक कागदपत्रे. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे तयार ठेवावी लागतील? कागदपत्रांची एक साधी पण महत्त्वाची चेकलिस्ट आहे. आधार कार्ड, ट्रॅक्टरचे RC बुक, जमिनीचा 7/12 किंवा 8A उतारा, जातीचा दाखला आणि लागू असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र. ही सर्व प्राथमिक आणि नेहमीचीच कागदपत्रे आहेत जी प्रत्येक अर्जदाराकडे तयार असलीच पाहिजेत. आता इथे थोडं लक्ष द्या, कारण ही एक अत्यंत महत्त्वाची प्रशासकीय पायरी आहे. उर्वरित रकमेसाठी बँकेचं स्पष्ट संमतीपत्र सादर करावं लागतं किंवा जर स्वतःची आर्थिक क्षमता असेल तर प्रकल्पाचा किमान 30% वाटा उभा करण्याची क्षमता आहे याचा पुरावा देणं अर्जदारासाठी सक्तीचं आहे. प्रकल्प अर्ध्यावर राहू नये यासाठी ही एक प्रकारची हमीच आहे. आता आपण आपल्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. भाग 5. अर्ज आणि मंजुरी प्रक्रिया. निवड झाल्यापासून प्रत्यक्ष अनुदान मिळेपर्यंत काय काय होतं ते पाहूया. ही पूर्ण प्रक्रिया अतिशय काटेकोरपणे आखलेली आहे. पहिली पायरी म्हणजे लाभार्थ्याची निवड, त्यानंतर 2 महिन्यांचा खरेदी कालावधी, मग पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून होणारी भौतिक तपासणी आणि सर्वात शेवटी अनुदानाचा परतावा. प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता राहील याची पूर्ण काळजी इथे घेतली गेली आहे. एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे मंजुरी मिळाल्यानंतर मुरघास हार्वेस्टर आणि बेलर खरेदी करण्यासाठी फक्त 2 महिन्यांचा वेळ दिला जातो. हा खरेदी कालावधी पाळणं अत्यंत सक्तीचा आहे बरं का. या वेळेत खरेदी नाही झाली तर मात्र योजनेचा लाभ रद्द होऊ शकतो. आता अनुदान कसं मिळतं
तर थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटीद्वारे. याचाच अर्थ मशीन आणल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी स्वतः येऊन ती मशीन व्यवस्थित काम करत असल्याची प्रत्यक्ष तपासणी करतील आणि त्यानंतरच अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते. यामुळे कोणत्याही गैरव्यवहाराला जागाच उरत नाही. तर आजच्या या विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत कुतूहलजनक आणि विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. अशा प्रकारची आधुनिक मुरघास यंत्रसामग्री जर तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली तर स्थानिक पातळीवर कृषी कार्यक्षमतेत आणि ग्रामीण अर्थकारणात किती मोठं मूलभूत परिवर्तन घडून येईल. हिवाळ्यातल्या चारा टंचाईच्या समस्येवर कायमची मात करून पशुपालन व्यवसायात ही योजना खऱ्या अर्थाने क्रांती घडवेल का? नक्कीच विचार करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. आता हे सगळं ऐकून कदाचित तुम्हाला वाटेल की बापरे, किती मोठी प्रोसेस आहे ही. पण अजिबात टेन्शन घेऊ नका. या प्रवासात तुम्हाला वर्ल्ड क्लास तज्ज्ञांचं सपोर्ट सिस्टीम मिळणार आहे. प्रायव्हेट कन्सल्टन्सी, एकदम परफेक्ट असा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देणं आणि बँक लोन मिळवण्यासाठी लागणारा सगळा पाठपुरावा, ह्या सगळ्यासाठी तुम्हाला प्रोफेशनल हेल्प मिळते. म्हणजे तुम्ही एकटे अजिबात नाही आहात. तर मग मंडळी, ही सगळी भारी माहिती आणि संधी पाहिल्यानंतर आता तुम्हाला स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे. या उपलब्ध 5 बिझनेस मॉडेल्सपैकी नक्की कोणतं मॉडेल तुमच्या स्वतःच्या बिझनेस एम्पायरचा पाया रचणार आहे? विचार करा, कारण सुरुवात इथूनच होणार आहे. तर मग ह्या मोठ्या उद्योजकीय प्रवासाची सुरुवात करण्यासाठी अजिबात वेळ दवडू नका. स्क्रीनवर दिसणारा हा QR कोड लगेच स्कॅन करा किंवा तिथे दिलेल्या नंबरवर आजच कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं पहिलं पाऊल टाका. आजच्या या माहिती सत्रात वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग लवकरच एका नव्या विषयासह भेटूया.